मॅच मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट होत आहे। एका बाजूला टीम आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीम आणि एका बाजूला आपण बघतोय आई गावदेवी कामण हा संघ। काय जबरदस्त लढत बघायला मिळणार आहे, प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हा सामना। 4 ओव्हरचा मॅच आहे आणि प्रथम तर नाणेफेकी जिंकले कामण संघाने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी प्राचारण दिलं गेलं ते म्हणजे एसबी टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला। माफ करा, टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय। चिंचोटी ते कामण ही जे एरिया स्पर्धा होते त्यावेळेला एसबी बीबीपाडा हे नाव नक्कीच लक्षात येतं। त्यावेळेला आता या मैदानाच्या आतमध्ये मी चुकीचं नाव घेतलंय, मात्र टायगर स्पोर्ट बीबीपाडा हा संघ फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचा शतील बंधन आहे। षटक हाताळण्यासाठी पहिला गोलंदाज चेतन हा सज्ज झालाय। स्ट्राइक एंड वरती आहे मिस्टर साईनाथ आणि नॉन स्ट्राइक एंड वरती योगेश। चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलून फेकेल। चांगलं क्षेत्ररक्षण झालं, प्रथमतः निलेश होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून झाले चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव मिळेल। श्री गणेशा झालाय बीबीपाडा या संघाचा। टायगर स्पोर्ट बीबीपाडा या संघाची फलंदाजी आहे 4 ओव्हर मध्ये जवळजवळ 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, कारण की त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी ही अतिशय जबरदस्त आहे। संतोष कोम याही एका चांगल्या फलंदाजाचं येणं अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। दरम्यान या दोघांवरती जबाबदारी सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय। एका बाजूला डावखोऱ्या त्याचा फलंदाज आहे योगेश आणि एका बाजूला उजव्या त्याचा फलंदाज मिस्टर साईनाथ। सुरेख फटकाय, ला जवाब टायमिंग आहे, इनटू द गॅप। चेंडू अजून सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय, मात्र चेंडू निघून गेलाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या 5 2 चेंडूच्या समाप्तीनंतर काय फटका होता। जशी स्ट्राइक मिळाली तसं मात्र ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला मात्र परफेक्ट त्याच दिशेने खेळला गेलाय आणि या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा जाताना दिसलाय। पुढचा बॉल चेतन लेफ्ट आर्मर बॉलर आहेत। जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फलंदाज पहिला बाद झाला। एसटी रक्षक खूप सुंदर काम करतात त्या ठिकाणी। पहिला धक्का। चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवून द्या, वेळ थोडा कमी खर्च करा मित्रांनो। मला वाटते प्रेम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये। ज्या वेळेला एखादा फलंदाज बाद होतोय त्यावेळेला त्वरित लगेच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवाना करून द्या। प्रेम आल्यात आणि प्रेमवरती आता जबाबदारी आहे, जबाबदारी स्वीकारावी लागेल। एका बाजूला योगेश याने एक चांगला फटका खेचला होता, मात्र या वेळेला जर बघितलं तर बॅटची हलकीशी कडा आणि एसटी रक्षक त्या ठिकाणी सुंदर काम बजावत असताना लेफ्ट आर्म बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग साठी सज्ज झाल्यात। षटकातील पुढचा बॉल, मात्र या वेळेला जर बघितलं तर चेंडूला उसळी जास्त दिली जाते, आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एक हात चांगला बॉल आपल्याला बघायला मिळालाय। धावसंख्या जर बघितली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा ही धावसंख्या स्थिर आहे। नवीन आलेल्या फलंदाज प्रेम याच्यावरती मात्र लक्ष दिलं जाईल। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज, अजून एक त्याच पद्धतीचा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय। प्रेम बॅक टू द गाउट।
करण दोन धक्के दिले जात आहेत आतापर्यंत टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला, कारण की जे फलंदाजांकडून अपेक्षा होती ते फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जाईल मार्कवरती तन्मय गोवारी आपल्याला बघायला मिळत आहेत. आता कल्पेशवरती मात्र जबाबदारी ही ठेवली गेली आपल्या संघाला, कारण की 4 षटकाचा मॅच आहे. 4 षटकामध्ये 45 ते 50 धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. 6 धावा धावफलकावरती भाग घेतला जातोय तन्मयने. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मला वाटते मारा करतायत. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना पहिलाच बॉल थोडासा उचली जास्त घेणारा होता. एकच धाव मिळेल आणि 1 फॉर दी ओव्हर असंही पंचांनी त्याला ताकीद दिली गेली, कारण की ज्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय नक्कीच 1 बाउन्स आपल्याला बघायला मिळाला, कारण की डोक्याच्या वर चेंडू होता. त्या कारणास्तव पंचांनी त्याला ताकीद दिले, एक सूचना दिल्या आणि सांगितलंय की पुन्हा एकदा या पद्धतीचा जर तुम्ही चेंडू टाकलास तर मात्र तो नो बॉल म्हणून घोषित केला जाईल. तन्मय पुन्हा एकदा सज्ज झालेत आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत साईनाथ ते चेंडूंना खेळलाय तर जवळजवळ 1 चेंडूंना सामोरे जात असताना 1 धाव बनवलाय. आता पुन्हा एकदा सिंगल धाव त्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे आणि या सिंगल धावेने संघाची धावसंख्या 8 या अंकावरती आपल्याला बघायला मिळालाय. चेंडूचा खेळ झाला या ही षटकातील 2 आणि या तन्मय आता मात्र थोडीशी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी, त्यानंतर 6च्या हॅट्रिक साठी, त्यानंतर चौकारांच्या हॅट्रिक साठी सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून 250 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता साईनाथचा, मात्र येस नो वेट ही जी कॉलिंग आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी झालंय आणि बघता बघता एकच धावेवरती मात्र दोन्ही फलंदाज थांबले गेलेत आणि धावसंख्या जर बघितली आपण तर 9 धावा. तीन चेंडूचा खेळ झालाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एका बाजूला कामण संघ आहे तर एका बाजूला बीबीपाडा हा संघ आहे आणि आजच्या 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील ह्या शेवटचा मॅच आहे. पण आता सध्या तरी टायगर स्पोर्ट बीबीपाडा मात्र फक्त ना फक्त स्ट्रगल करताना दिसलाय, कारण की फलंदाजी साजेशी होत नाहीये. 9 धावा. चेंडूचा खेळ जर बघितला आपण तर 1.4 आपल्याला बघायला मिळत आहे. फर्स्ट इनिंग आपण बघताय प्रथमतः टॉस जिंकलाय कामण संघाने, त्याने स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. बॉलिंग आणि बॉलिंग उत्तम दर्जाची राहिली आहे. जास्त काही खर्च होत नाहीये गोलंदाजीवरती. धावसंख्या 10 धावा आता डबल फिगर मध्ये खेरकार जाऊन पोहोचली गेली. खूप वेळ लागला या 10 धावा कंप्लीट करण्यासाठी. बीबीपाडा संघाला जवळजवळ 11 चेंडू मध्ये 10 धावा त्यांच्या आता बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू घेऊन जाईल तन्मय गोवारी. चांगली गोलंदाजी हाताळली. क्लीन बॉल झाल्यात. यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. धक्का नंबर 3 कल्पेश कोठावले बॅक टू द आउट. धावसंख्या जर बघितली आपण तर स्थिर 10.
धन्यवाद डीजे. चला वेळ कमी खर्च करा, खूप जास्त वेळ कमी खर्च करताय टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघ. मला वाटते संतोष कोम आता मैदानामध्ये आल्यात आणि या क्रीडा नगरीमध्ये थोडेसे लेट झाल्यात. चला लवकर चला, टायमर लावलेला आहे कारण की फलंदाज जो आहे तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता जाताना दिसेल. संतोष कोम संतोष नव्याने फलंदाज आता नॉन स्ट्राइक एंड वरती, ज्याला आपण बघू शकताय. बॉलर नेम मिस्टर राकेश गोलंदाजीच्या मार्क वरती आल्यात. पहिलाच बॉल सामना करेल यावेळेला साईनाथ. तिसरं षटक प्रगतीपथावरती. ऑन साइडला खेळलाय चेंडूला, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली गुरु, आणि गुरु याच्या माध्यमातून खूप कमी झेल सुटताना आपल्याला बघायला मिळतात. एक सुंदर आउटफील्ड मधला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. बॅक टू द आउट मिस्टर साईनाथ, धक्का नंबर 3. धक्का नंबर 4. धन्यवाद डीजे. जवळजवळ 4 फलंदाज बाद झाल्यात टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा या संघाचे. षटकाचा विचार केला तर 2.1 आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मिळालेलं यश राकेश गोवारी या गोलंदाजाला कुठेतरी कारणीभूत ठरेल. दरम्यान जितू माली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीचं जे चित्र आहे ते कधी आपल्याला टायगर स्पोर्ट बेबीपाडा या संघाच्या माध्यमातून कधी बघायला मिळत नसतं. मात्र या वेळेला फक्त ना फक्त टायगर स्पोर्ट बेबीपाडा हा संघ स्ट्रगल करताना दिसलाय. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा. कोणाला तरी मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. व्हाईट बॉल साठी रेफर केलाय का बॅट्समॅनने? यस, पाहिलं जाईल. येस, इट इज अ व्हाईट बॉल. कारण की ज्या अनुषंगानं व्हाईट लाईन जी आहे ती हल्लीशी क्रॉस झालाय बॉलरच्या माध्यमातून, आणि तुमच्यापर्यंत चांगला डिसिजन पोहोचवण्याचं काम नक्कीच करेल. यावेळेला हलुवार पद्धतीने या चेंडूला फक्त दिशा दिली गेले आणि बघता बघता एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक धाव हे सिंगल आपल्याला बघायला मिळते. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 12 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि
गावदेवी कामण या संघाच्या माध्यमातून झालेली गोलंदाजी ही अप्रतिम दर्जाची राहिली आतापर्यंत. संतोष कोम आता चॉप करायचा प्रयत्न, बॅट खाली जमिनीला लागलाय, मात्र सुंदर चेंडू होता. जबरदस्त बॉल बाय राकेश गोवारी. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर आहे 12 धावा. असं वाटते की लो स्कोरिंग मॅच ही बघायला मिळेल, कारण की टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ फक्त स्ट्रगल करतोय. मोठा फटका संतोष कोम आल्यात आणि त्यांच्या माध्यमातून हा आलाय मोठा फटका. 6 धावांसाठी सिक्सर. धन्यवाद डीजे. ओव्हर समाप्त झाले. षटक मला वाटते समाप्त झालेलं आहे. येस, पहिले विकेट, त्यानंतर 2 चेंडू हे डॉट स्वरूपाचे होते. डॉट 2 चेंडू होते की एकच होता? येस, मग एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मात्र कॅच प्रेक्षकाने या ठिकाणी टिपला गेला आणि त्यांना बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल 100 रुपयाचं. प्लीज आपण या. सुंदर झेल टिपलाय आणि आयबा कॅच साठी 100 रुपये होते सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून. आता चांगला बॉल आहे का हे देखील पाहिलं जाईल. येस, सुंदर बॉल. आणि यावेळेला जर बघितलं तर षटकाची यावेळेस होते समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद डीजे. आयबा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक हे आपल्याला बघायला मिळालं आणि त्या प्रेक्षकाला मात्र ते 100 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं. आदित्य बरफ बॉलिंग ट्रॅक वरती. गावदेवी कामण संघ म्हटला तर मग अनंत दाद्या बरफ यांचे हे सुपुत्र आपल्याला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळतात. पहिलाच बॉल आदित्याचा जितू या फलंदाजासाठी. मात्र यावेळेला बघितलं तर जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेला संधी ही संतोष कोमला द्यायला हवी. या ज्या पद्धतीने एक षटकार खेचला आल्या संतोषने आणि आता जितू मात्र स्ट्रगल करताना दिसत आहेत. टायगर स्पोर्ट्स बीबीपाड्याच्या माध्यमातून असा खेळ कधी होत नसतो. मात्र आज जर बघितलं तर हा जो दिवस आहे त्यांच्या नावाचा मात्र नाही दिसत आहे, कारण की ज्या अनुषंगाने त्यांची फलंदाजी राहिल्या थोडीसे बॅकपॅट मध्ये चालल्यात, साजेशी कामगिरी होत नाहीये. संतोष कोम स्वतः थोडेसे लेट आल्यात आणि आता मात्र जर बघितलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केले आदित्यने आणि धावसंख्या 19 या अंकावरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची समाप्ती बघायला मिळालाय. काही जबरदस्त गोलंदाजी 4ही गोलंदाजांनी मात्र प्रभावित केलाय. सुंदर गोलंदाजी कामण यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला पंचांचा नो बॉल साठी या ठिकाणी रेफर केलं गेलंय.
पुन्हा एकदा हा चेंडू बघितला जाईल, क्रीजच्या खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की मग आतमध्ये या. डिसिजन इज पेंडिंग. बॉल खेळपट्टीच्या आतमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ फलंदाज या ठिकाणी बाद होईल. संतोष कोम बॅक टू द आउट. खूप मोठा आदरा टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाला. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त कॅच पकडला गेलाय एससी रक्षकांना आणि प्रत्येक क्षण टिपण्याचं काम केलं जाते या ठिकाणी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. काय सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. अजित माली नव्याने आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, पुन्हा एकदा एससी रक्षक फ्रेम मध्ये येताना मात्र यावेळेला डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय आणि बघता बघता थोडस या ठिकाणी काय बघायला मिळालंय तर आदित्यकडून थोडीशी चुकी झालाय आणि बघता बघता आता मात्र जितूला माघारी परतावा लागेल. 2 धावा घेतल्या जात आहेत आणि मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी जितू हा धावचीच्या रूपाने बाद झालाय. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा एकही फलंदाज तक धरून मैदानामध्ये उभा राहिला नाही खेळपट्टीवर. त्या कारणास्तव जर बघितलं आपण तर धावसंख्या त्यांची जराशी कमी बघायला मिळत आहे. आता 21 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र फलंदाज आलाय रोहित सातवी. रोहित शर्माच्या अंदाजामध्ये एक चेंडूला सामोरे जात असताना षटकार खेचावा लागणार आहे. जर्सी नंबर 18 मात्र रोहित शर्मा नाही तर विराट कोहलीचे फॅन आहेत. शेवटचा बॉल हवेमध्ये बॉल आहे. चेंडू खूप जास्त वर गेलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक चेतन आला होता मात्र झेल ही धरतीला दान केली जात आहे. मात्र तत्पुरती बघता बघता 2 धावा या शेवटच्या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आणि 24 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय टीम गावदेवी कामण या संघाच्या समोर. खूप स्ट्रगल करताना दिसले प्रथमतः टीम टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि आपल्याला पुढच्या इनिंग मध्ये बघायला मिळेल या 24 धावा कशा पद्धतीने कंप्लीट केल्या जातील कामणच्या माध्यमातून. घेऊया तत्पुरती एक छोटासा ब्रेक मध्ये ऐकूया एक मधुर संगीत.
सिस्टमॅटिक साऊंड. आणि या मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर डीजे महेंद्र यांच्या माध्यमातून सुंदर असं संगीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. चला, दोन सलामीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये या. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट खूप कमी सेट केलं गेलंय टायगर स्पोर्ट्स बिबपाड्याच्या माध्यमातून. मात्र ते टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल किंवा मग या धावसंख्येला रोख लावण्यामागे यश मिळेल टायगर स्पोर्ट्स बिबपाडा संघाला पाहणं खूप गरजेचं आहे. चला, दोन सलामीची जोडी मैदानामध्ये प्लीज. ज्या वेळेला 20-21 पर्व होतं त्यावेळेला 24 चेंडू मध्ये 24 धावा करू दिल्या नव्हत्या घोडबंदर या संघाने. आणि जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स राहिला होता घोडबंदर संघाचा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला हाही एक जबरदस्त रेकॉर्ड बघायला मिळत आहे की 24 चेंडू मध्ये 24 धावा डिपेंड केल्या होत्या. होली क्रॉस घोडबंदर या संघाच्या माध्यमातून त्या 24 धावा रोखल्या होत्या. काय जबरदस्त बॉलिंग राहिली होती. संतोष कोम हा गोलंदाजीच्या मार्क वरती पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन येत आहे. आणि स्ट्राईक एंड वरती मला वाटते सचिन आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर आदित्य या दोन फलंदाजांना आपण बघताय. 24 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ होणार आहे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. पहिलाच बॉल संतोष कोम राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. पहिलाच बॉल सुरेख फटका इनटू द गॅप. मात्र त्या ठिकाणी अडथळा निर्माण होता आणि त्या अडथळ्यालाच नक्कीच चेंडू त्या ठिकाणी लागला जातोय. स्टॉप होते पूर्णपणे. मात्र 2 धावा या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने मात्र श्री गणेशा झाल्या. आता 24 धावा या बनवायच्या आहेत कामण संघाला. आणि संतोष कोम हे पहिलं षटक मात्र घेऊन येतोय. फुल टॉस बॉल स्विंग केले चेंडूला. मात्र क्षेत्ररक्षक अजित चेंडूला 1 बाउन्स पद्धतीने मात्र कलेक्ट करेल आणि फेकेल गोलंदाजापर्यंत. तत्पुरती मात्र मिळेल फक्त एकच धाव. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3च्या घरामध्ये. संतोष कोमचा पुढचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस झालेत आदित्य. काय जबरदस्त बॉल होता. लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर बघा थोडासा बाउन्स झाला. ही संतोष कोम याची खासियत आहे. कित्येक वर्ष झाली या खेळाडूला आपण बघताय. एक परफेक्ट बेस्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधले येणारा हा आपल्याला खेळाडू बघायला मिळतोय. पुढे सरसावून याही चेंडूला खेळला इनटू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये. प्रेम आहे त्या ठिकाणी. मात्र प्रेमलाही चेंडू अडवण्यामध्ये यश मिळणार नाही. चेंडू जातोय निघून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून APL 2026 अपकमिंग आपल्याला बघायला मिळणार आहे. एक भव्य दिव्य असं आयोजन आदिवासी प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळणार आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये. आणि काय जबरदस्त ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी लवकरच येत आहे. आणि आमचे सचिव साहेब म्हणालेत की ती येत आहे. म्हणजेच कोण तर आदिवासी प्रीमियर लीग सर्वांचीच आवडती स्पर्धा आपल्या भेटीला लवकरच येत आहे. दरम्यान फलंदाजाने या चेंडूला जोरकस खेचलाय. चेंडू सरळ निघून गेलाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. धन्यवाद. क्या बात है आदित्य. ज्या पद्धतीची फलंदाजी होते. हॅट्रिकची संधी आहे. पारितोषिक लागले गेले आमच्या मान्यवरांकडून. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत प्रेम त्या ठिकाणी बरोबर तैनात केलाय.
आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावांचा पाठलाग करताना 12 धावा धावफलकावरती. गडी बाद झालेला नाही अजूनपर्यंत. ही जमेची बाजू आहे. देऊया डीजेना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. डीजे आपल्याला थोडंसं थांबवतोय. या क्रीडा नगरीवरती आपण बघताय मान्य श्री भुवनेश बलंगे आणि त्यांच्या जोडीला मान्य श्री मनीष घायाल सरांना आपण बघताय. प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. थोडंसं लक्ष नव्हतं आमचं, मात्र अखेरकार आपल्यापर्यंत नजरा पोहोचल्या आणि खूप दिवसानंतर मनीष सरांची आपल्याला आठवण तर रोजच येते, मात्र आज भेट अक्षरशः झालंय. सरप्राईज दिलं गेले आज या केतकी बॉईज खंडीपाड्याच्या मैदानावरती. नवीन गोलंदाज मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. योगेश लेफ्ट आर्मर आहेत आणि पहिला चेंडू पेस करत असताना रिलीज करत असताना बघा ऑफस्टम्पला या वेळेला टार्गेट केलं होतं. एक धाव कंप्लीट केली आणि धाव जी होती ती या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली 13 या धावसंख्येवरती. मान्यवर कक्षामध्ये आगमन होते माननीय श्री मनीष जी घायाल सरांचं आणि त्यानंतर माननीय श्री भुवनेश दादा बलंगे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. जे पदाधिकारी आहेत सदस्य म्हणून आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर काम कार्य हे केलं जात आहे. मनापासून या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळालाय आणि सचिन कवले बॅक टू द गाउट. सांग तू बसला 24 धावांचा आव्हान सेट केलं गेलंय आणि आतापर्यंत धावसंख्या जर बघितली तर 13 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये राकेश गोवारी. योगेश याचा पुढचा बॉल हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न केला होता. सुनील होते त्या ठिकाणी मला वाटतंय थोडेसे कमी पडले गेले. कदाचित हाही झेल झाला असता तर मात्र कुठेतरी चांगली मॅच रफ अँड टफ बघायला मिळाली असती. मात्र जास्त फरक पडणार नाही फलंदाज राकेशला आणि एकच धाव मिळेल. दरम्यान आदित्य याच्या माध्यमातून खेळलेला हा फटका चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा कमी पडलाय. त्याला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय. 4 धावांसाठी चौकार. योगी रिमिक्स गोलंदाजाने बघा चेंडू अतिशय जबरदस्त रिलीज केलाय. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळलाय. विलास होते त्या ठिकाणी आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त खेळाडू, मात्र त्यांच्याकडून झाले चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जाताना दिसल्यात. 18 धावा धावफलकावरती. आता सामन्यामध्ये पकड मजबूत केली गेले गावदेवी कामण संघानं. 6 धावांची गरज. दरम्यान या वेळेला चेंडूला उडवलाय कल्पेश कोठावले चेंडूच्या खाली. झेलचीच्या स्वरूपात आदित्य हा फलंदाज बाद. बॅक टू द गाउट. नट सावरी म्हणून हो गजरा दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये विलास येताना दिसलाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. एक शेवटचा शिल्लक असेल चेंडू. चांगला फटका आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही त्या ठिकाणी होईल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेकी ही झाली आहे मात्र थोडीशी खराब.
षटक संपतंय दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा बनवायच्या आहेत आणि धावसंख्या जर बघितली तर 2 गडी बाद झाल्यात. धावा झाल्यात 20. आता 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 12. कदाचित टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा मनामध्ये प्रत्येक खेळाडू विचार करत असेल की कदाचित अजून 15 ते 20 धावा असत्या तर मात्र कुठेतरी आमचाही दबदबा या मैदानावरती राहिला असता. मात्र तसं काही दिसत नाही. येस डीजे धन्यवाद डीजे. सहा धाब्याने मात्र एम एस धोनीच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश केला गेलाय. राकेशच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी कामण. आणि या जबरदस्त सामना बघायला मिळाला होता. मात्र हार्ड लक टीम टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. आपण बघताय मान्यवरांचं अजूनही या ठिकाणी आगमन झालंय. अद्याप एक महत्वाची व्यक्ती या क्रीडा नगरीमध्ये येत असताना मान्य श्री रुपेशजी गोवारी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. प्लीज रुपेश सर आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा.